श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम वक्रतुंड महाकायो सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी रवींद्र अनगळ गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. सज्जन हो, आरोग्यवान भव या मालिकेमध्ये मागच्या वेळेला आपण आहार तज्ज्ञ असलेल्या अर्चना जोशी यांनी कोणत्या आजारावरती कोणता आहार असावा याबद्दल चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. या अर्चना जोशी आहार तज्ज्ञाबरोबरच ॲक्युपंक्चर तज्ज्ञसुद्धा आहेत. तर या ॲक्युपंक्चर ह्या उपचाराविषयी आज आपल्याला पुन्हा माहिती देण्यासाठी या आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा आलेला आहे. तर अर्चना जोशी मी आमच्या पूजा अर्चा या चॅनलमध्ये पुन्हा स्वागत करतो. तर आज आपला जो विषय घ्यायचा आहे तो म्हणजे ॲक्युपंक्चर हा जो विषय घ्यायचा आहे. तर सर्वांसाठी हा शब्द नवीन आहे, या उपचाराची पद्धत नवीन आहे आणि या उपचाराबद्दल एक शब्द लोकांच्या मनात भीती निर्माण करतो की हा उपचार म्हणजे काय, की फक्त सुई वापरली जाते आणि सुई टोचणे हाच फक्त लोकांच्या मनात समज आहे का गैरसमज आहे काय असेल ते. तर नक्की ह्या उपचाराचा काय इतिहास आहे, हा उपचार भारतीय आहे का भारताच्या बाहेरचा आहे, याबद्दल आम्हाला थोडं विवेचन करा आम्हाला. जरूर, नक्की. नमस्कार आणि तुम्हा रवींद्र अनगळ गुरुजी, तुमचे मी पुन्हा एकदा आभार मानते. या चॅनलला मला पुन्हा एकदा बोलवल्याबद्दल. तुमच्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये आरोग्यवान भव यामध्ये मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नोत्तरांना आपण नक्कीच छान उत्तरं द्यायचा मी प्रयत्न करते. ॲक्युपंक्चरमध्ये ज्या निडल वापरल्या जातात त्या पूर्णपणे निर्जंतुक असतात आणि त्या प्रत्येक आजाराला, प्रत्येक पेशंटला, प्रत्येक दिवसाला ह्या पुन्हा वेगळ्या वापरल्या जातात. आणि आता गेल्या वर्षीपासनं महानगरपालिकेमध्ये पास्को हा या विभागाने ह्या निडल डिस्पोज करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे या निडल अशा कुठेही कचऱ्यात टाकल्या जात नाही. त्या जाळण्यासाठी त्याचे वेगळे शुल्क आकारले जाते. त्यामुळे पेशंटसाठी अगदीच आता पूर्णपणे निर्धास्त व्हायला हरकत नाही की वापरलेल्या सुया ह्या पुन्हा वापरल्या जात नाहीत. त्या पेशंटच्या त्यालाच वापरून त्या जाळायला दिल्या जातात. ॲक्युपंक्चरचा इतिहास हा थोडक्यात सांगते तर ॲक्युपंक्चर हे मूळ भारतीय आहे, पण त्याचा जो अभ्यास आहे तो बौद्ध भिक्खूंनी चीन आणि इतरत्र देशांमध्ये, आशियाई देशांमध्ये तो पसरवला आहे. त्याचा अभ्यास जास्त करून चायनामध्ये झालेला आहे. आज चायनामध्ये फक्त ॲक्युपंक्चरचे काही मजली हॉस्पिटल्स आहेत आणि पूर्णपणे ॲक्युपंक्चर वापरून ते आजार बरे केले जातात. आपल्याकडे डॉक्टर कोटनीस 1970 साली जेव्हा युद्धजन्य स्थितीमध्ये सैनिकांवरती उपचार करायचे बॉर्डरवरती, तेव्हा त्यांनी बघितलं की चीनमधले काही सैनिक जखमी झाल्यानंतर चीनमधले डॉक्टर, ॲक्युपंक्चर तज्ज्ञ हे त्यांना युद्धाच्या ठिकाणी ॲक्युपंक्चर लावून लवकर बरे केले जात होते. आणि त्यांनी हे तंत्र तिथे शिकून घेतलं आणि पुन्हा एकदा भारतामध्ये हे मूळ शास्त्र असलेलं पुन्हा एकदा भारतामध्ये आणल्यानंतर ते पुन्हा एकदा विकसित केलं गेलं. त्यांच्या हाताखाली काही शिष्य तयार केले गेले आणि आता नुकतंच पुन्हा एकदा ॲक्युपंक्चरला खूप छान दिवस आलेले आहेत आणि कुठल्याही औषधाविना वापरलं जातं. त्यामुळे आता पुन्हा त्याला जगन्मान्यता मिळायला सुरुवात झालेली आहे. पण ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर यामध्ये मूलभूत फरक काय आहे? ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर हे एखाद्या आई आणि लहान मुलासारखं. जसं ॲक्युपंक्चर हे खूप खोलवर जाऊन मूळ आजाराला खूप कमी वेळात बरं करतं आणि ॲक्युप्रेशर हे त्यामानाने सुपरफिशियली काम करतं. दोन्हीही तितकेच प्रभावशाली आहेत, पण ॲक्युपंक्चर हे जास्त खोलवर जाऊन मुळाशी जाऊन काम करतं. ॲक्युपंक्चर याबद्दल लोकांच्या मनात सुई टोचण्याविषयीच भीती असते, तर ही भीती पहिली दूर करा लोकांची.
ॲक्युपंक्चरमध्ये जी निडल सुई जी वापरल्या जातात त्या पूर्णपणे स्टरलाइज आणि पॅक येतात आणि त्या पेशंटला वापरल्यानंतर रोजच्या रोज त्या फेकून दिल्या जातात आणि ती फेकून देण्याची पण एक सिस्टीम आहे की एका बॉक्समध्ये गोळा करून ती महानगरपालिकेला पास्को हे डिपार्टमेंट आहे तिथे आपण ते जाळायला देतो. त्यामुळे महानगरपालिकेतर्फे सुद्धा आता सुयांचं व्यवस्थित विल्हेवाट लावणं हे सोपं झालेलं आहे आणि पेशंटला पुन्हा त्या निडल वापरल्या जाण्याची काही भीती नाही आहे. शिवाय सुईची जी जाडी असते, जी निडल वापरली जाते, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 4 कून, 2 कून, 1 कून आणि हाफ कून आणि अगदी छोटी निडल जी असते टायनी निडल, तर असे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्या ज्या सुया आहेत त्या त्या अवयवांच्या भागानुसार त्यांच्या अँगलनुसार ह्या सुया आपण वापरल्या जातात. तर एकदा वापरलेल्या सुई आपण त्याच पेशंटला परत वापरत नाही. त्यामुळे आणि ह्या सुया वापरताना किंवा वापरल्यानंतर ह्याच्यातनं कुठेही रक्त येत नाही, त्यामुळे ह्याचं भीती नाही. हे महत्वाचं आहे, रक्त येत नाही. रक्त येत नाही आणि ती सुई केसाने इतकी पातळ असते त्यामुळे ती शरीरात शिरताना काही ठराविक बिंदू सोडले तर सगळीकडे वेदना होत नाही. आणि या सुयांना आपण कधी इलेक्ट्रोस्टिम्युलेशन लावतो, कधी स्टिम्युलेशन न वापरता आताच्या पद्धतीनुसार एखाद्याची वृद्धावस्थेमध्ये जसं त्वचा सैल असते तर त्यावेळेला निडलच्या ऐवजी आपण जेल पॅड लावून स्टिम्युलेशन देऊ शकतो. असं ही सगळ्या प्रकाराने सुरक्षित हे शास्त्र आहे. छान. आत्ता सगळ्या तरुण वर्गामध्ये हायपर ॲसिडिटी किंवा हार्मोनल इम्बॅलन्स जे प्रमाण वाढतं आहे, तर त्याबद्दल किंवा हा रोग बरा करण्यासाठी किंवा ही समस्या दूर करण्यासाठी ह्या उपचाराचा कसा उपयोग होऊ शकतो? मुळातच तरुण वर्गामध्ये रात्री उशिरापर्यंत जागणं हे मूळ कारण आहे. आणि रात्री 11 ते 1 हे लिव्हरचं काम सुरू होतं आणि लिव्हर हे मुळातच आपल्या शरीरातलं टॉक्सिन बाहेर टाकण्याचं काम करतं. पण जर शरीर आपलं पूर्ण निद्रिस्त अवस्थेत असेल तर त्याचं क्लिन्जिंग म्हणजे डिटॉक्स करण्याचं काम सुरू होतं. पण हे जर डिटॉक्स जर शरीर जागा असेल आणि त्याची एनर्जी चालूच असेल तर लिव्हरला आपली एनर्जी वापरता येत नाही आणि त्यामुळे टॉक्सिन तसेच साठून राहतात आणि ते टॉक्सिन शरीराबाहेर न पडता किंवा शरीराची झीज भरून न निघता त्याच्यामध्येच ॲसिडिटी अडकून राहते किंवा त्याचा परिणाम हार्मोन्सवरती पण होतो. आणि ह्या प्रकारे तरुणाईला या गोष्टींनी खूप ग्रासलेला आहे. तर ॲक्युपंक्चरचा उपयोग हा असा होतो की लिव्हर मेरिडियन आपण त्याच्यामध्ये संतुलन करतो. तर ह्या संतुलनाचे काही ठराविक बिंदू आहेत की जिथे आपण ते लावल्यानंतर तिथे अडकलेली जी ऊर्जा प्रवाह असतो तो पुन्हा प्रवाहित केला जातो. म्हणजे थोडक्यात हा जो आजार होतो, हा आजार असतो, तो आजार मुळासकट दूर काढून टाकला जातो का? हो. ॲक्युपंक्चरचं उद्दिष्टच हे आहे की हा आजार हा मुळापासनं बरा केला जातो. त्याचा संबंध हा शरीरात वाहणाऱ्या ऊर्जा प्रवाहाशी म्हणजे प्राणशक्तीशी अवलंबून आहे. कुठल्या अवयवाला प्राणशक्ती ही चांगल्या प्रकारे वाहतीये किंवा कुठे अडथळा आलाय तर त्यानुसार ह्या ॲक्युपंक्चर शास्त्राचा वापर केला जातो आणि तिथला अडथळा दूर झाल्यावरती तो प्रवाह पुन्हा एकदा सुरू होतो. कधी तो तात्पुरता असतो, कधी तो जीर्ण आजारांवरती पण उपयोगी पडतो. मग हा उपचार करताना सुयांना अशी काही विशेष प्रकारचे औषधं वगैरे लावली जातात का? नाही, नक्की हा औषधं लावून टोचली जातात असं काही आहे का यामध्ये? नाही, ह्याच्यामध्ये कुठलंही औषध वापरलं जात नाही. हा पुन्हा एकदा ॲक्युपंक्चर बद्दल असलेला गैरसमज आहे. पण काही पाश्चात्य देशांमध्ये जसं आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, युनानी आहे, तर होमिओपॅथीमध्ये होमिओपंक्चर असं वापरलं जातं. काही काळ ते निडल होमिओपॅथीच्या सोल्युशनमध्ये ठेवलेलं जातं. ठेवून मग ते रुग्णावरती वापरलं जातं. त्याला होमिओपंक्चर असं म्हणतात.
पण हे फक्त त्याच पॅथीमध्ये आणि पाश्चात्य देशांमध्येच वापरलं जातं. आपल्या इथे अजून ते प्रचलित नाही आणि कुठलीही औषधं त्याला लावली जात नाही किंवा त्या सुयांना असा कुठलाही पोकळपणा नसतो की ज्यातून ते औषध शरीरात जाईल असं. मग यामध्ये उपचार पद्धतीमध्ये डायबिटीज असू दे, कर्करोग किंवा कॅन्सर असू दे, यासारखे सुद्धा रोग बरे होतात का याने? कर्करोग हा असाध्य रोग अतिशय थोडा दुर्धरच आहे, पण त्याला कुठल्या स्टेपवरती आहे आणि त्याला आहाराची जोड द्यावी लागते, इतर पंचगव्य थेरपीची जोड द्यावी लागते. पण डायबिटीसमध्ये निश्चितपणे टाईप 1 टाईप 2 ह्याच्यामध्ये त्यांच्या फास्टिंग पी किंवा HbA1c हे सगळं चेक करून आपण ते नक्कीच त्यांची दिशा ठरवू शकतो. आणि साधारणपणे 15 दिवसांचं रोज पेशंटला येऊन चिटिंग घ्यावे लागतात. त्याप्रमाणे त्यांची शुगर लेवल तपासून मग पुढे गरज आहे की नाही ते सांगितलं जातं. म्हणजे ह्या उपचारामध्ये हा रोग पूर्णपणे बरा होतो, म्हणजे शुगर तुमची असं नॉर्मलमध्ये ठेवता येते का? हां, हो. काही असाध्य आजार आहेत जसे पॅरालिसिस आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, खूप काही न्यूरोलॉजिकल कंडिशन्स आहेत. ह्या कंडिशनमध्ये बरा होतो. कधी वेळ लागतो पण होतो. आणि ह्या उपचाराला रुग्णाने किती वेळ द्यावा लागतो किंवा रोज यावं लागतं का दवाखान्यामध्ये, त्याला क्लिनिकमध्ये असं? ह्या उपचारांसाठी रोजच्या 20 ते 25 मिनिट आपल्याला निडल प्रिकिंग असतं आणि कधी त्याला स्टिम्युलेशन असतं, कधी विदाऊट स्टिम्युलेशन द्यायला लागतं. कधी मॉक्झा म्हणून एक थेरपी असते. मॉक्झा याचा अर्थ आपल्याकडे जसं निरगुडीच्या पाल्याचा शेक दिला जातो तसंच मॉक्झा ही एक वनस्पती आहे. तर ह्या वनस्पतीचा वाळवून रोल केला जातो, जे अति थंड प्रदेशात आढळते आणि तिचा रोल हा आपल्याकडे तयार येतो आणि तिचा शेक त्याबरोबर त्या बिंदूंवरती आपण शेक देऊन तो आजार बरा केला जातो. आणि ह्या थेरपीमध्ये रुग्णाला 15 दिवस सलग येणं गरजेचं असतं. 15 दिवस सलग येतं? 15 दिवस कमीत कमी सलग येणं गरजेचं असतं. काही असाध्य रोगांमध्ये आपल्याला मध्ये एखादा ब्रेक देऊन आठवड्याभराचा, 10 दिवसांचा किंवा मध्ये काही दिवसांचा ब्रेक देऊन पुन्हा ते चालू ठेवायला लागतं. हां, तर महत्त्वाचा प्रश्न यामध्ये की हे सगळे उपचार केले तर प्रत्येकामध्ये हे खाऊ नका, ते खाऊ नका वगैरे वगैरे असतात. त्याच्यामध्ये पथ्य काय असतात का? काय पथ्य पाळायचे असतात रुग्णाने या पद्धतीमध्ये? अर्थातच ॲक्युपंक्चर बरोबर जर आहाराचं काही नियम पाळले, जसं फास्ट फूड खाऊ नका किंवा खूप हायपर ॲसिडिटी होईल असे पदार्थ खाऊ नका, ज्याने तुमचं पोट सतत बिघडेल असं खाऊ नका, तर असे काही पथ्य जर पाळले तर हा कोणताही आजार लवकर बरा होतो. बरोबर आहे. या चिकित्सा पद्धतीला शासन मान्यता आहे का त्याला? हो, खूप मोठा इतिहास आहे खरं तर ह्याला. आम्ही 2003ला पासआउट झालो आहे, पण 2000 साधारण 15मध्ये डॉक्टर बेरामजी म्हणून आमचे सगळ्यांचे दैवत म्हणू आपण, तर त्यांनी सगळ्यांना एकत्र आणून हा मोठा लढा दिलेला आहे की या चिकित्सा पद्धतीला इतर देशांमध्ये सहज आणि स्वीकारलेला आहे, तर भारतामध्ये का नाही? जर ह्याला मेडिकल बॅकग्राऊंड, मेडिकलचे रिपोर्ट पण चांगले येतात आणि रुग्ण बरे होतात आणि आजच्या काळाची ती गरजही आहे असं त्यांनी सगळे डॉक्युमेंटेशन सरकारला देऊन महाराष्ट्र शासन मान्यता 2017मध्ये ॲक्ट पास झालेला आहे आणि 2020-21मध्ये सगळ्यांना व्यवस्थित महाराष्ट्र शासनातर्फे एक रजिस्टर्ड लायसन्स दिलेलं आहे. बरं, म्हणजे शासन मान्यता आहे? शासन मान्यता नक्की आहे. ठीक आहे. आता ही चिकित्सा पद्धती आहे ती कोणत्या आजारावर अत्यंत प्रभावशाली काम करते आणि तुमच्या दवाखान्यामध्ये असे कोणते पेशंट आहेत की त्यांना हा अमुक आजार झाला होता पण त्यांची पूर्ण आशा सोडली होती आणि त्या पेशंटचे रोग ह्या चिकित्सा पद्धतीने पूर्ण बरा झालेला आहे, असे काही अनुभव आहेत का तुमच्याकडे? हां, नक्कीच आहे. 2005 पासून मी काम करते. सगळ्यात आणि महत्त्वाचं म्हणजे अर्धांगवायू झालेल्या माणसाला शारीरिक आणि मानसिक खूप खच्चीकरण झालेलं असतं. अशा वेळी त्याला दोन्ही बाजूनी ॲक्युपंक्चर फार मोठा आधार देतं. नुकताच झालेला अर्धांगवायू
हा ॲक्युपंक्चरनी महिन्याभरात खूप छान रिझल्ट देऊन त्याला चालायला लावतो. महिन्याभरामध्ये? हो, अगदी छान रिझल्ट मिळतात त्याच्यामध्ये. काही जणांचं बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याचा अर्धांगवायू, अच्छा. ह्याच्यामध्ये पण अतिशय गार वारं लागल्यामुळे चेहऱ्याचा अर्धांगवायू होतो, त्याच्यामध्येही चांगला इफेक्टिव्ह आहे. वजन कमी करण्यामध्येही त्याचा छान उपयोग होतो. शिवाय सोरायसिस सारखे आजार, गुडघेदुखी ह्याचे यासारखेही आजार, आपल्याकडे काही क्लिनिकचे पेशंटचे व्हिडिओज आहेत जे मी तुम्हाला शेअर करते नक्की, ज्याचा इतर लोकांनाही एक इन्स्पिरेशन म्हणून उपयोगी होईल, माहिती म्हणून पण उपयोगी होईल. तर अर्धांगवायू, गुडघेदुखी, कंबरदुखी या आजारांवरती अत्यंत प्रभावशाली आहे. वा. आणि सगळे जीर्ण आजारसुद्धा, जुने आजारसुद्धा कमी होऊ शकतात का याने? हो, जुने आजारसुद्धा बरे होऊ शकतात. जसं संधिवात असतो कोणाला, काही हो अर्धांगवायू असतो, किंवा वजन कमी करणे, यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो का? हो हो, जरूर होतो. संधिवातामध्ये सुद्धा सगळे संधी म्हणजे सांधे हे मोकळे होण्यासाठी त्याचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने होतो. पोटाचे जीर्ण विकार असतील तर त्यामध्येही आपल्याला चांगला फरक पडतो. या चिकित्सा पद्धतीला कोणत्या मर्यादा आहेत की या लिमिटच्या बाहेर आपण काम नाही करू शकत, म्हणजे बस एवढं लिमिट आहे, तर अशा कोणत्या मर्यादा आहेत चिकित्सा पद्धतीला? हो, प्रत्येक पॅथीमध्ये याला एक मर्यादा असते, तशी ॲक्युपंक्चरमध्येही एक मर्यादा आहे. जसं अगदी अचानकपणे ॲक्सिडेंट झाला, जिथे ॲक्सिडेंटलमध्ये बोन ब्रेकिंग झालं आहे किंवा लिगामेंट इंजुरी झालेली आहे, बोन इंजुरी झालेली आहे किंवा ब्रेन हॅमरेज झालेला आहे, तर अशा वेळी आपल्याला पहिल्यांदा इमर्जन्सीमध्ये ॲलोपॅथीची गरज पडते आणि तिथे ॲक्युपंक्चरची मर्यादा येते आपल्याला. किंवा अत्यंत रक्तप्रवाह होतोय की रक्त थांबत नाही आहे की ॲक्सिडेंटमध्ये वगैरे, तर अशा वेळी ॲक्युपंक्चरची नक्कीच मर्यादा येते. खूप चांगली माहिती आपण दिली, आणि ह्या उपचार पद्धतीमध्ये असलेली जी काही भीती आहे, ती भीती तर नक्कीच तुमच्या सर्व लोकांची नष्ट झालेली असेल. तर यांनी छान प्रकारे अर्चना जोशी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर ह्यासुद्धा उपचार पद्धतीला कोणत्याही गोळ्या नाही, कोणत्याही औषधं नाही, कोणतेही साईड इफेक्ट्स नाही याला. अजिबात. त्यामुळे ही उपचार पद्धतीसुद्धा सर्वांना चांगली उपकारक ठरू शकते. तर ज्यांना ह्या अर्चना जोशी यांच्या उपचार पद्धतीचा लाभ घ्यायचा असेल, त्यांचे आपण फोन नंबर आणि पत्ते नंतर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करून हा एपिसोड भगवान श्रीकृष्णाचरणी आपण समर्पण करूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्वंतरी भगवान की जय. हा आपल्याला एपिसोड कसा वाटला अवश्य कमेंटमध्ये द्या. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. शिवम भवतु.